प्रकरण पहिले. याला म्हणतात रॉ. जानेवारी 1971. अजून भारत पाक युद्धाला तोंड फुटायचे होते. म्हणजे वातावरणात जबरदस्त तणाव होता. बांगलादेश तर पेटलेलाच होता. तेव्हाचा पूर्व पाकिस्तान तो पश्चिम पाकिस्तानच्या जोखडातून त्याला आता मुक्ती हवी होती. भारताच्या गुप्तचर यंत्रणा आणि लष्कर त्या संघर्षावर बारीक लक्ष ठेवून होत्या. पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यात पाकिस्तानच्या फाळणीची, त्याचे 2 तुकडे करण्याची आयती संधी दिसत होती. पण ते सोपे नव्हते. काळ शीतयुद्धाचा होता. अमेरिका आणि पाकिस्तान यांचे मैत्री संबंध होते. चीन हा त्या संबंधांतला तिसरा कोण होता. प्रत्येक पाऊल जपून टाकणे भाग होते. अशा धामधुमीच्या काळात संपूर्ण देशास हादरवून टाकणारी ती घटना घडली. तो दिवस होता 30 जानेवारीचा. वेळ सकाळी 11:30ची. काश्मीरमधील श्रीनगर विमानतळावरून इंडियन एअरलाइन्सच्या फॉकर F-27 विमानाने उड्डाण केले. त्याचे नाव गंगा. जम्मूचा थांबा घेऊन ते दिल्लीला जाणार होते. विमानात 26 प्रवासी होते. ते विमान जम्मूनजीक आले तसे विमानाचे पायलट कॅप्टन कचरू यांनी विमानाची उंची कमी करण्यास सुरुवात केली. अचानक प्रवाशांमधले 2 जण उठले. त्यांनी कॉकपिटच्या दिशेने धाव घेतली. एक जण दरवाजा उघडून आत गेला. एक बाहेर थांबला. त्याच्या हातात हातबॉम्ब होता. तो दाखवून त्याने प्रवाशांना दम दिला, "ज्यादा होशियारी दिखाने की जरूरत नाहीय. सगळ्यांनी हात वर करा." कॉकपिटमध्ये गेलेल्या दहशतवाद्याने वैमानिकाच्या डोक्यावर पिस्तुलाची नळी टेकवली. "विमान लाहोरला घे, नाहीतर गोळ्या घालीन," अशी धमकी दिली. पुढे 2 दिवस चालणाऱ्या एका अपहरणनाट्याची ती सुरुवात होती. त्यातील एका अपहरणकर्त्याचे नाव होते हाशिम कुरेशी. त्याला मदत करत होता तो अशरफ कुरेशी. दोघेही मूळचे काश्मीरी. मकबूल भट्टच्या जम्मू काश्मीर नॅशनल लिबरेशन फ्रंट साठी ते काम करत होते. पण त्यांची खरी सूत्रधार होती ISI, इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स. ही पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा. हाशिम या यंत्रणेचा एजंट होता. आपल्या चुलत भावाच्या मदतीने त्याने ही कामगिरी केली होती. दुपारी 1:30च्या सुमारास ते विमान लाहोर विमानतळावर उतरले. सुरक्षा रक्षकांनी त्याला चारी बाजूंनी घेरले. काही वेळाने विमानाचा दरवाजा उघडला गेला. आतून ॲल्युमिनियमच्या काही पेट्या खाली टाकण्यात आल्या. त्यांचा पायऱ्यांसारखा वापर करत हाशिम खाली उतरला. पाकिस्तानी अधिकाऱ्यांसमोर त्याने त्याच्या मागण्या ठेवल्या. अल फतह ही नॅशनल लिबरेशन फ्रंटने काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी सुरू केलेली चळवळ. तिचे 36 दहशतवादी भारताच्या कैदेत होते. त्यांची सुटका करावी आणि हाशिमला व अशरफला पाकिस्तानने राजकीय आश्रय द्यावा, या त्यांच्या मागण्या भारताने मान्य करणे शक्यच नव्हते. भारत दहशतवाद्यांपुढे झुकणार नाही, असे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे परिस्थिती बिकट बनली होती. ऑल इंडिया रेडिओ वरून या अपहरणाची बातमी देण्यात आली. या अपहरणामागे पाकिस्तानचा हात असल्याचे भारत सरकारकडून सांगण्यात येत होते. या बातमीने संपूर्ण देश चिंताग्रस्त झाला. चिंता विमान प्रवाशांच्या सुरक्षेची होती, पण त्यात मानभंगाचीही वेदना होती. देशाला धक्का बसला होता, तो पाकिस्तानने केलेल्या मानभंगाचा. पाकिस्तानात मात्र आनंदोत्सव साजरा केला जात होता. पुढे कंधार विमान अपहरणाच्या वेळी जे झाले, अगदी तसेच तेव्हाही झाले होते. हाशिम कुरेशीला स्वातंत्र्यसैनिक म्हणून डोक्यावर घेतले जात होते. विमानतळावर पाकिस्तानी नागरिकांच्या झुंडीच्या झुंडी येत होत्या. भारतविरोधी घोषणा दिल्या जात होत्या. हाशिमला तिथे फिरण्यास अजिबात आडकाठी नव्हती. जणू पाहुणाच होता तो त्यांचा. तो पत्रकारांना मुलाखती देत होता. पाकिस्तानी अधिकारी त्याला भेटत होते, चर्चा करत होते. त्याचा व्यवस्थित पाहुणचार सुरू होता. दुसऱ्या दिवशी त्याने जुल्फिकार अली भुट्टो यांना भेटण्याची मागणी केली. ते तेव्हाचे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री. 1 फेब्रुवारी रोजी ते विमानतळावर आले. विमानाजवळ जाऊन त्यांनी हाशिमशी चर्चा केली. त्यात काय बोलणी झाली, हे अज्ञात आहे, परंतु त्यानंतर हाशिमने सर्व प्रवाशांची सुटका केली. प्रवाशांना विमानतळावर सुरक्षित नेण्यात आले. संपूर्ण देशाने सुटकेचा
श्वास सोडला. विमान मात्र अजूनही अपहरणकर्त्यांच्याच ताब्यात होते. अपहरणनाट्य आता संपल्यातच जमा होते. तिकडे बाहेरची गर्दी या काश्मीरी नायकांचा जयजयकार करत होती. त्यांना भारताचे नाक आणखी एकदा कापायचे होते. जम्मू काश्मीर नॅशनल लिबरेशन फ्रंटचा नेता मकबूल बट त्यावेळी पेशावरला होता. त्याला लाहोरला बोलावण्यात आले. त्याने विमानतळावर जाऊन हाशिमची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या सोबत मोहम्मद अली जिना यांचे माजी सचिव के.एच. कुरेशी होते. बट याला हाशिम म्हणाला, हे लोक विमानाला आग लाव असं सांगत आहेत. त्यावर, तसं करणं मूर्खपणाचं ठरेल असे बट म्हणाला. पण ISIचा मोठा दबाव त्यांच्यावर होता. अखेर ISIनेच विमानाला आग लावली. विमान नष्ट होणे हे मोठेच नुकसान. त्याहून दुःख होते ते ISIने, पाकिस्तानने भारताचे नाक कापल्याचे. परंतु याचा जोरदार निषेध करण्याखेरीज भारत दुसरे काय करू शकणार होता? भारतीय राज्यकर्त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायासमोर आपले गाऱ्हाणे मांडले. पाकिस्तान हे राष्ट्र कसे दहशतवाद्यांना मदत करते हे दाखवून दिले. पण नुसत्या शाब्दिक निषेधाने भागणारे नव्हते. पाकिस्तानवर काहीतरी कारवाई करणे आवश्यक होते. अखेर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी नाईलाजाने एक निर्णय घेतला. त्यांनी पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीतून उड्डाण करण्यास बंदी घातली. भारतीय जनता मात्र या अशा पुचाट प्रतिसादाने चिडली होती. नेहमीसारखे शेपटी घालू धोरण हे दुबळेपण पाहून कोणत्याही सच्च्या देशभक्तांचे रक्त सळसळल्याशिवाय कसे राहणार? लोक सरकारवर टीका करत होते. नेहरू, गांधी घराण्याच्या शांततावादी धोरणामुळेच पाकिस्तान असे धाडस करू शकते असे म्हणत होते. पण आंतरराष्ट्रीय राजकारणात जे दिसते तसेच असते असे नसते. यात भारताचे नाक वगैरे काहीही कापले गेले नव्हते. उलट हे गंगा अपहरण प्रकरण म्हणजे भारताचा मोठा विजय होता. ही कारवाई म्हणजे च्या शिरपेचातला एक लखलखता तुरा होता. कारण या सगळ्या अपहरणनाट्याची सूत्रधार होती आणि त्याचे दिग्दर्शक होते चे प्रमुख रामेश्वरनाथ तथा R.N. काव. घडले होते ते असे की जानेवारी 1971 च्या दुसऱ्या आठवड्यात सीमा सुरक्षा बलाच्या BSF जवानांनी हाशिम कुरेशीला पाकिस्तानातून भारतात घुसखोरी करताना पकडले होते. गुप्तचर यंत्रणांनी त्याची कसून चौकशी केली. त्यात तो ISIचा एजंट असल्याचे उघड झाले. चौकशीदरम्यान त्याने आणखी एक धक्कादायक माहिती दिली. ISIने त्याच्यावर एका विमान अपहरणाची जबाबदारी सोपवली होती. पण हे अपहरणही साध्यासुध्या विमानाचे करायचे नव्हते. पंतप्रधानांचे चिरंजीव राजीव गांधी ज्या विमानाचे वैमानिक असतील, तेच विमान पळवायचे होते. इंदिरा गांधी यांना कोंडीत पकडण्याचा तो भयंकर डाव होता. तातडीने ती माहिती R.N. काव यांना कळवण्यात आली. याचे एक कारण म्हणजे हाशिम आता ISIसाठी काम करत असला तरी तो मूळचा चा हस्तक होता. नेच त्याला पाकव्याप्त काश्मीरात पाठवले होते. त्याच्यावर कामगिरी सोपवण्यात आली होती, ती फतह चळवळीत शिरकाव करण्याची आणि त्यांच्या कारवायांची बित्तंबातमी ला कळवण्याची. पण पाकव्याप्त काश्मीरमध्ये मकबूल बटच्या संपर्कात आल्यानंतर तो फितला. त्यांना सामील झाला. ISIसाठी काम करू लागला. 18 जून 1969 ची इथिओपियन विमान अपहरणाची घटना तेव्हा ताजी होती. एरिट्रियन लिबरेशन फ्रंट च्या 3 दहशतवाद्यांनी इथिओपियाचे बोईंग 707 हे विमान पळवून कराचीला आणले होते. जगभरात खळबळ माजवणारी अशी ती घटना. बांगलादेशच्या प्रश्नावरून जगाचे लक्ष वळवण्यासाठी असे जोरदार काहीतरी करण्याची आवश्यकता होती. ISIने ती जबाबदारी बट आणि हाशिम यांच्यावर सोपवली. त्यांनी हाशिमला त्यासाठी तयार केले. जावेद मिंटो हे पाकिस्तानी वायुसेनेतील माजी वैमानिक. त्यांनी हाशिमला विमानोड्डाणाचे प्रशिक्षण दिले. काव यांना हे समजताच त्यांनी पाकिस्तानचा हा डाव त्यांच्यावरच उलटवण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी इंदिरा गांधी यांची मंजुरी घेतली. मोठी बिलंदर योजना होती त्यांची. च्या अधिकाऱ्यांनी हाशिमला सांगितले, तुरुंगात खितपत पडायचं नसेल
तर आम्ही सांगू तसं कर. हाशिम पुढे दुसरा पर्यायच नव्हता. तो तयार झाला. त्याला सांगण्यात आले, तू विमान पळवायला आला होतास. तीच योजना आताही पार पाडायची आहे. पण ती काव्यांनी आखून दिल्याप्रमाणे. विमान कसे पळवायचे, मागण्या कोणत्या करायच्या, लाहोरमध्ये पत्रकारांशी काय बोलायचे, भुट्टो यांना कसे बोलावून घ्यायचे, सगळे त्याला नीट पढवण्यात आले. हे सर्व कशासाठी करण्यात आले होते? हेतू दोन होते. एक म्हणजे पाकिस्तानची नाचक्की करणे, पाकिस्तानला दहशतवादी समर्थक राष्ट्र ठरवणे, आणि दुसरे महत्त्वाचे कारण होते ते म्हणजे पाकिस्तानच्या युद्धतयारीत खोडा घालणे. बांगलादेशाच्या निमित्ताने भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होणार, हे नक्की होते. इंदिरा गांधी यांनी तशी तयारीही सुरू केली होती. बांगलादेशातील राजकीय चळवळ सुरूच राहणे हे भारतासाठी महत्त्वाचे होते. तेवढेच ती दडपणे याह्या खान यांच्यासाठी गरजेचे होते. त्यासाठी तेथे लष्कर पाठवावे लागणार होते. त्यासाठीचा एक मार्ग जात होता भारताच्या हवाई हद्दीतून. इंदिरा गांधी यांनी या विमान अपहरणाचे निमित्त करून तोच बंद केला. यात नुकसान झाले एका विमानाचे, पण तसेही ते इंडियन एअरलाइन्सच्या ताफ्यातले सर्वात जुने विमान होते. बादच करण्यात आले होते ते. अपहरणाच्या काही दिवसच आधी ते पुन्हा सेवेत घेण्यात आले होते. तर याला म्हणतात रॉ रिसर्च अँड अनालिसिस विंग. भारताची केवळ परराष्ट्रांत हेरगिरी करणारी गुप्तचर संघटना. नौदल अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणामुळे ही संघटना मध्यंतरी चर्चेत आली. हल्ली रॉ वर चित्रपटही येऊ लागले आहेत. ते तद्दन मसालापट असले तरी या संघटनेबद्दल लोकमानसात कुतूहल निर्माण होण्यास या चित्रपटांची मदतच झाली. परंतु जेम्स बॉन्ड पद्धतीच्या त्या चित्रपटांतून रॉ म्हणजे नेमके काय, हे कसे कळावे? तसाही एकंदरच रॉ बद्दलच्या खऱ्या माहितीचा दुष्काळच आहे. जगभरात CIA, मोसाद, KGB यांसारख्या संघटनांबद्दल जेवढे लिखाण झाले आहे, या संघटनेच्या गुप्तचरांनी जेवढे लिखाण केले आहे, त्याच्या तुलनेत रॉ बद्दलचे लिखाण नगण्यच म्हणावे लागेल. रॉ चे बी. रमण, R.K. यादव, मेजर जनरल V.K. सिंग, अमर भूषण, तसेच इंटेलिजन्स ब्युरो चे मलय कृष्णधर अशा काही माजी अधिकाऱ्यांनी लिहिलेली 5-7 पुस्तके वगळता रॉ बद्दल फारसे लिहिले गेलेले नाही. खरे तर आपल्यापेक्षा पाकिस्तानी माध्यमातच रॉ बद्दल अधिक लिहून आले आहे. तेथील प्रत्येक दहशतवादी घटनेत त्यांना रॉ चा हात दिसतो. तहरीक तालिबान ही पाकिस्तानातील एक अत्यंत क्रूर अशी दहशतवादी संघटना. ती सुद्धा रॉ नेच उभारली असा तेथील लोकप्रिय षड्यंत्र सिद्धांत आहे. तो अर्थातच प्रोपगंडाचा भाग. सर्वच देश तो करत असतात. परंतु रॉ सारख्या संस्थांबद्दलच्या अधिकृततेच्या जवळ जाणाऱ्या माहितीच्या अभावामुळे झाले असे की आपणा भारतीयांच्या मनात स्वतःच्याच देशाची एक विचित्र दुबळी प्रतिमा तयार झाली. शत्रुराष्ट्र हे आक्रमक आहे, अनैतिक आहे, आपला देश मात्र नैतिकतेने वागणारा आहे, आंतरराष्ट्रीय संकेत पाळणारा आहे. अशी प्रतिमा आंतरराष्ट्रीय समुदायात असणे हे फायद्याचेच असते. ते नैतिक बळ गमावणे हे परराष्ट्र धोरणातील अपयश मानले जाते. म्हणूनच गुप्तचरांच्या कारवायांबद्दल बढाया मारायच्या नसतात. आम्ही आता अमुकतमुक करणार आहोत असे सत्ताधाऱ्यांनी जाहीर सभांतून बोलायचे नसते. ते बोलून हानी होते, ती नैतिक बळाची. याचा अर्थ आपण काय करतो आहोत किंवा केले याची माहिती अन्य राष्ट्रांना नसतेच असे नाही. एकमेकांच्या गुप्तचरांना फितवण्याचे, त्यांच्याकडून गुप्त माहिती काढून घेण्याचे प्रकार सर्वच देश करत असतात. त्यांपासून रॉ सुद्धा मुक्त नाही. रॉ चे अशोक साठे नावाचे अधिकारी CIAच्या संपर्कात होते. मेजर RS सोनी ISI साठी काम करत होते. अलीकडचे सर्वात गाजलेले प्रकरण म्हणजे रविंद्र सिंग यांचे. हे रॉ मधील एक बडे अधिकारी. पण पैशाच्या लोभाने ते CIAला सामील झाले. हे लक्षात आल्यानंतर त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली.
पण हे सीआयएच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी मोठ्या चलाखीने रविंद्र सिंग यांना नेपाळमार्गे अमेरिकेला हलवले. तेथे त्यांना नवी ओळख देऊन वसवण्यात आले. अशा प्रकारे अगदी तथाकथित मित्रराष्ट्रेही एकमेकांवर हेरगिरी करत असतात. आपल्याकडील अनेकांना असे वाटते की माध्यमांतून गुप्तचरांबद्दल काही बोलणे म्हणजे शत्रुराष्ट्राला माहिती पुरवणे. खरे तर गुप्तचर संघटनांना एकमेकांबद्दलची माहिती वर्तमानपत्रांतील बातम्यांतून मिळते, असे वाटणे, हा बावळटपणाच. या अशा सामूहिक बावळटपणामुळे देशाचे नुकसानच होते. अखेर आपले सरकार काहीच करत नाही. ते दुबळे आहे, आपल्या गुप्तचर संस्था कमजोर आहेत, अशी जनभावना तयार होणे हे काही राज्यव्यवस्थेसाठी फायद्याचे नसते. ती हानी टाळायची असेल, तर गुप्तचर संस्थांचा इतिहास, त्यांच्या कारवाया, त्यांचे यशापयश नागरिकांसमोर येणे आवश्यक असते.